आकाशवाणी. मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी प्रगती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना देशभरातून श्रद्धांजली. इफ्फीच्या सुवर्णमयूर पुरस्कारासाठी 3 भारतीय चित्रपटांसह एकूण 15 चित्रपट स्पर्धेत. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा आज सामना. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी महत्त्वाची प्रगती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग होता. बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणि नवोन्मेष ही भारताच्या युवा वर्गाची ओळख बनली असल्याचं ते म्हणाले. 2022 या वर्षात भारतीयांनी पेटंटसाठी केलेल्या अर्जांचं प्रमाण 31% अधिक वाढल्याची आणि 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आपल्या पेटंट्सना मंजुरी मिळण्याचं प्रमाण 10 पटीनं वाढल्याची माहिती त्यांनी दिली. या कामगिरीबद्दल त्यांनी देशाच्या युवा वर्गाचं अभिनंदनही केलं. मेरे परिवारजनों, हमारे युवा साथियों ने देश को एक और बड़ी खुशखबरी दी है जो हम सभी को गौरव से भर देने वाली है. इंटेलिजेंस, आइडिया और इनोवेशन आज भारतीय युवाओं की पहचान है. इसमें टेक्नोलॉजी के कॉम्बिनेशन से उनकी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज में निरंतर बढ़ोतरी हो, ये अपने आप में देश के सामर्थ्य को बढ़ाने वाली महत्वपूर्ण प्रगती है. केंद्र सरकारनं प्रशासकीय पातळीवर आणि नियमांमध्ये सुधारणा घडवून आणल्यामुळे युवा वर्ग नवोन्मेषात गुंतला आहे. यापुढेही प्रत्येक टप्प्यावर देश त्यांच्यासोबत असेल अशी ग्वाही देत जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी आणि छठपूजा सणांच्या काळात देशाच्या बाजारपेठेत 4 लाख कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल झाली आणि यात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा कल जास्त होता अशी माहितीही त्यांनी दिली. व्होकल फॉर लोकल अभियानाचं हे यश विकसित भारत, समृद्ध भारत अभियानाच्या यशाचं महाद्वार उघडत असल्याचं ते म्हणाले. या अभियानामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच रोजगाराच्या हमीसह जागतिक अर्थव्यवस्थेतल्या चढ उतारांच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला संरक्षणही मिळतं असं त्यांनी सांगितलं. स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा हा उत्साह आगामी लग्नसराईच्या काळातही कायम ठेवावा असं आवाहनही त्यांनी केलं. याच काळात आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटच्या वाढलेल्या वापराचा उल्लेख करून पुढच्या महिनाभराच्या काळात UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट करून त्याचं छायाचित्र आपल्याला पाठवायचं आवाहन त्यांनी केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या मेला मोमेंट स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या प्रवेशिकांमधली पुरस्कार विजेती छायाचित्र आणि त्यातून जत्रा आणि मेळ्यांचं घडलेलं दर्शन त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या राहुल यांनी पंढरपूर यात्रेतल्या भक्तिभावाचं दर्शन घडवणारं पाठवलेलं छायाचित्र लोकांच्या पसंतीचं छायाचित्र ठरल्याचा उल्लेख केला. आपले सण, उत्सव आणि उत्पादनं जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावानं अशा स्पर्धेचं आयोजन करावं असं आवाहनही मोदी यांनी केलं. जलसुरक्षा हे 21व्या शतकातलं मोठं आव्हान आहे. ते स्वीकारूनच आपण अमृत महोत्सवाच्या काळात देशभर उभारलेली 65,000हून अधिक अमृत सरोवरं येणाऱ्या पिढ्यांसाठी लाभदायी ठरतील. पण या सरोवरांची देखभाल आणि संरक्षण ही यापुढे आपली जबाबदारी असेल असं ते म्हणाले. स्वच्छतेसाठी झटणारी तसंच सेवाभावी वृत्तीनं समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करणारी प्रेरणादायी उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. अशा उदाहरणांमधून आपल्या सर्वांना नवं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्या कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होत असलेल्या गुरु नानक देव प्रकाश वर्षाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. गुरु नानक देवांचे संदेश भारतासह जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक असल्याचं ते म्हणाले. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा केला जातोय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून संविधान दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आपण सगळेच एकत्रितपणे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संविधान सभेच्या महिला सदस्यांपैकी एक असलेल्या हंसा मेहता यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना मताधिकारासह विविध हक्क मिळवून देताना दाखवलेल्या दूरदृष्टीप्रमाणेच आपल्या संसदेनं आता नारी शक्ती वंदन कायदा संमत केल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संविधानातल्या मूल्यांचं जतन करणं आणि संविधानाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करायचं आवाहन त्यांनी केलं. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. संविधानाच्या उद्देशिकेचं ऑनलाईन वाचन करायचं आवाहन करण्यात आलं आहे. इंग्रजीसह 22 भाषांमध्ये ही उद्देशिका readpreamble.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. constitutionquiz.nic.in या संकेतस्थळावरून संविधान प्रश्नमंजुषेत भाग घेता येईल. सर्व सहभागींना ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय लष्करानंही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपट स्पर्धेत आहेत. त्यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. रिषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट कांतारा, सुधांशू सरियाचा हिंदी चित्रपट सना आणि मृदुल गुप्ता दिग्दर्शित कार्बी भाषेतला मिरबेन हे भारतीय चित्रपट या स्पर्धेत आहेत. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालच्या परीक्षक मंडळाचं विजेत्या चित्रपटांची निवड करणार आहे. या विजेत्याला 40 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या रकमेचं निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये समान वाटप केलं जाईल. केंद्र सरकारच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरू आहे. याविषयी नांदेड जिल्ह्यातल्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या लाभार्थी महानंदा घंटलवाड यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले. आम्ही 11 महिला आहोत. आम्हाला 1.5 लाख कर्ज भेटलेले आहे. त्याच्यातून आम्ही छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे, किराणा दुकान. 11 बाया आणि कोणी म्हणजे ज्याला योग्य वाटेल ते बसू शकते आणि व्यवसाय सुरू करू शकते. आणि आम्हाला मोदी सरकारकडून भरपूर भेटलेले आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा सामना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्यासोबत होईल. दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीत भारतीय जोडीनं चीनच्या हे जी तिंग आणि रेन झियांग यू यांना 22-20 असं पराभूत केलं. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज थिरुवनंतपुरम इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याआधी विशाखापट्टणम इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढवणारी प्रगती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना देशभरातून श्रद्धांजली. इफ्फीच्या सुवर्णमयूर पुरस्कारासाठी 3 भारतीय चित्रपटांसह एकूण 15 चित्रपट स्पर्धेत. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा आज सामना. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.